हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. सो आज आपण बघूया 6 सेमीचं इंग्लिश आणि चॅप्टरचं नाव आहे 2.2 द लॉयन, द मॅन अँड द स्टॅच्यू. सो पिक्चरमध्ये पण तुम्हाला मुलांना दिसत आहे मॅन, लॉयन अँड द स्टॅच्यू. ओके, सो ही एक मजेशीर अशी स्टोरी आहे जी आपण अभ्यास करणार आहोत. Long ago, men and animals could talk to each other. Once a man and a lion got talking. The lion was very proud of his strength. सो इथे काय सांगितलेलं आहे, खूप खूप वर्षापूर्वी माणूस आणि ॲनिमल्स जे आहे ते बोलू शकत होते. वन्स अ मॅन अँड अ लॉयन गॉट टॉकिंग, आणि त्याचप्रमाणे माणूस आणि जो सिंह आहे तो काय करतो, इथे बोलत आहे. आणि बोलताना आपल्याला असं दिसून येतं की जो लॉयन आहे त्याला स्वतःच्या स्ट्रेंथवरती, कारण आपल्याला माहीत आहे जो सिंह आहे हा खूप शक्तिशाली असा प्राणी आहे आणि म्हणून त्याला स्वतःच्या शक्तीवरती, स्ट्रेंथवरती खूप जास्त काय आहे, गर्व आहे. आय एम द किंग ऑफ बिस्ट, आय एम स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन, दॅट इज वाय मेन फिअर मी. आणि तो बोलताना काय म्हणतोय की मी काय आहे, आय एम द किंग ऑफ बिस्ट, म्हणजे मी हिंस्र किंवा खूप शक्तिशाली प्राण्यांमधलं मी काय आहे, त्यांचा राजा आहे. आणि मी कुठल्याही माणसापेक्षा मी कसा आहे, स्ट्रॉंगर आहे. म्हणून माणसं मला घाबरतात. ऑब्व्हियसली आपल्याला जर आपल्या पुढे जर सिंह आला तर आपण घाबरून जातो, कारण तो इतका शक्तिशाली आहे की आपण त्याला हरवू शकत नाही. म्हणूनच या सिंहाला सुद्धा काय आहे, स्वतःच्या स्ट्रेंथची काय आहे, खूप जास्त तो स्वतःच्या स्ट्रेंथवरती प्राऊड फील करतो. The man was also proud of his intelligence. Don't forget that men are more intelligent than you are. That is why they can hunt you or capture you. आणि एका साईडला जो माणूस आहे त्यालासुद्धा स्वतःवरती प्राऊड आहे, पण कशावरती प्राऊड आहे त्याला, त्याच्या इंटेलिजन्सवर, त्याच्या बुद्धिमत्तेवर. कारण आपल्याकडे शक्तीपेक्षा आपल्याकडे काय दिलेलं आहे, देवाने आपल्याला बुद्धिमत्ता दिलेली आहे. आपण बुद्धिवान प्राणी आहोत. म्हणून त्या माणसालासुद्धा काय आहे, स्वतःच्या बुद्धीवर खूप जास्त प्राऊड आहे. तो त्याला सांगताना काय म्हणतोय की तू विसरू नकोस की मी काय आहो, तुझ्यापेक्षा जास्त मी काय आहो, इंटेलिजंट आहो. दॅट इज वाय दे कॅन हंट यू, म्हणजे म्हणूनच आम्ही माणूस काय करू शकतो, तुमची शिकार करू शकतो, तुम्हाला पकडू शकतो. दे बोथ बिगॅन टू आर्ग्यू अबाउट हू वॉज ग्रेटर. ॲट लास्ट द मॅन टूक द लॉयन टू अ स्टॅच्यू इन अ बिग गार्डन. It showed the great hero Hercules standing proudly with a dead lion at his feet. फायनली त्यांच्या दोघांमध्ये आर्ग्युमेंट सुरू होऊन जाते आणि आर्ग्युमेंट कुठेतरी जाऊन स्टॉप झालं पाहिजे. आर्ग्युमेंट म्हणजे काय, वादविवाद सुरू होते त्यांच्यामध्ये, पण तो आर्ग्युमेंट कुठेही थांबत नाही. मग ते काय करतो, माणूस जो आहे तो त्या सिंहाला एका स्टॅच्यूकडे घेऊन जातो, जिथे एक स्टॅच्यू बनवलेला आहे खूप मोठ्या गार्डनमध्ये. आणि तो स्टॅच्यू कशाचा असतो की जो हर्क्युलस हा एक खूप शक्तिशाली माणूस होता. तर त्या शक्तिशाली माणसाने काय केलेलं आहे, जो लॉयन आहे त्याच्या पायाखाली तो त्या स्टॅच्यूमध्ये आपल्याला दिसून येतो. तो लॉयन काय झालेला आहे, मेलेला आहे, मरून पडलेला आहे आणि त्याच्यावरती हर्क्युलस उभा आहे, असा तो स्टॅच्यू तिथे बनवलेला असतो. हे बघा पिक्चरमध्ये तुम्हाला दिसेल, अशा पद्धतीचा स्टॅच्यू बनवलेला असतो त्या गार्डनमध्ये. आणि तो सेम स्टॅच्यू, तो जो माणूस आहे तो लॉयनला दाखवायला आणतो. सी दिस स्टॅच्यू प्रूव्स दॅट मेन आर ग्रेटर, क्लेम द मॅन. आणि त्या स्टॅच्यूला बघत तो माणूस त्याला काय म्हणतो की हे बघ, हा जो स्टॅच्यू आहे हा प्रूव्ह करतो की माणूस हे सिंहापेक्षा किंवा माणूस हे प्राण्यांपेक्षा काय आहे, सर्वात जास्त महान आहेत, ग्रेटर आहेत. नॉट ॲट ऑल, द लॉयन रिप्लाइड क्विकली. This only shows that the statue was made by a man. If lions made statues, they would show the lion standing and the man lying dead under his paws. काय सांगितलेलं आहे, तो काय म्हणतोय की नॉट ॲट ऑल, तो मानतच नाही, तो मान्य करत नाही. तो म्हणतो की असं होऊच शकत नाही. हे फक्त कुणी बनवलेलं आहे, हे माणसाने बनवलेलं आहे. म्हणून माणसाने काय केलेलं आहे, सिंहाला हर्क्युलसच्या पायाखाली दाखवलेलं आहे. जर हे सेम स्टॅच्यू जर लॉयननी बनवलं असतं तर त्यांनी काय केलं असतं, सिंहाने बनवलं असतं, तर ऑब्व्हियसली माणूस खाली पडलेला असता आणि त्याच्यावरती सिंह हा उभा असता, असा कोण म्हणत आहे, सिंह म्हणत आहे. फ्रॉम दिस स्टोरी वी कॅन सी दॅट द स्टोरी डिपेंड्स ऑन द स्टोरी टेलर. वेन समवन एल्स टेल्स द सेम स्टोरी, दे टेल इट फ्रॉम देअर पॉईंट ऑफ व्ह्यू. सो मुलांनो, इथे आपण मोरल काय शिकतोय की आपल्याला या स्टोरीमधून आपल्याला मोरल ऑफ द स्टोरी आपल्याला काय समजत आहे, काय व्हॅल्यूज भेटते, की आपण हे शिकतोय की एखादी स्टोरी
जे कोणी सांगत आहे ते कशावर डिपेंड असतं, त्या स्टोरी टेलरवर. म्हणजे जो स्टोरी सांगणारा व्यक्ती आहे तो त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, त्याच्या मतानुसार, त्याच्या बघण्याच्या दृष्टिकोनातून तो काय करत असतो, त्या स्टोरीला सांगत असतो. सो म्हणून कधी पण इथे हेच सांगितलेलं आहे की प्रत्येक स्टोरीवर जेव्हा आपण विचार करतो, विश्वास ठेवतो, तेव्हा त्या स्टोरी मागे सांगणारा जो स्टोरी टेलर आहे त्याचे पॉईंट ऑफ व्ह्यू पण आपल्याला काय करायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. सो ही होती सिम्पल अशी स्टोरी, द लॉयन, द मॅन अँड द स्टॅच्यू. आय होप तुम्हाला ही स्टोरी समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.